भाजप आणि शिवसेना युतीचं अजूनही ठरत नाहीये। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, मात्र पुणे शहरासाठी भाजप शिवसेना युतीचा अद्याप निर्णय झाला नाहीये। काल रात्रभर शिवसेना नेत्यांची पुण्यामध्ये बैठक पार पडली, मात्र निर्णय झाला नसल्याचं समोर येत आहे। पुण्यामध्ये शिवसेना आणि भाजप पक्षाची युती होणार की शिवसेना स्वबळावर लढणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिवसेनेचं अजूनही वेट अँड वॉच सुरू आहे, मात्र आज मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील प्रमुख नेत्यांची बैठक पुन्हा एकदा पार पडणार आहे। पुणे महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढायचं की स्वबळावर लढायचं, हे उदय सामंत या संदर्भात घोषणा करणार असल्याचं कळतंय आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा जीव हा टांगणीला लागलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचं अजूनही काहीच ठरलं नसल्याचं समोर येत आहे, काही तास अवघे उरलेले आहेत। आपण पाहतोय की पुण्याचं राजकारण कसं क्षणाक्षणाला बदलतंय, कारण यात शिवसेनेने काल अजित पवारांची देखील भेट घेतली होती। म्हणजे भाजप आणि शिवसेना युतीमध्ये लढणार होते, महायुती म्हणून पुण्यात सन्मानपूर्वक युती झाली, सन्मानपूर्वक जागा दिला तर आम्ही भाजपसोबत जाऊ असा पवित्रा घेतला होता। मात्र अजूनही या युतीचं घोंगडं भिजतच असलेलं पाहायला मिळतंय, कारण अवघे काही तास शिल्लक आहेत। आता 3 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करायची वेळ संपायला शेवटचा दिवस आहे। काल रात्रभर सेना नेत्यांची खलबत झाली, पण युतीवर शिक्कामोर्तब होऊच शकला नाही। रात्री 12 वाजता उशिरा शिवसेना नेते विजय शिवतारेंचा मेसेज येतो, पत्रकार परिषद घेऊन घोषणा करणार असं लिहिलं जातं, पण पावणे 1 वाजता ही पत्रकार परिषद अचानक रद्द केली जाते। मग युतीमध्ये काय बिनसलंय का? आता त्यानंतर खरं तर उदय सामंत मुंबईवरून पुण्याला निघाले, त्यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक होणार आहे आणि 11 ते 11:30च्या दरम्यान उदय सामंत स्वतः पुण्यात पत्रकार परिषद घेत ही युतीची घोषणा करतील का युती मोडली, पुण्यात युती करणार नाही असं सांगतील। पण यामुळे ना जे शिवसैनिक आहेत त्यांचा मात्र जीव टांगणीला लागलाय, कारण फॉर्म भरायचे, एबी फॉर्म पक्षाचा कधी मिळणार? केवळ 16 जागा भाजप शिवसेनेला द्यायला तयार आहे। मग ही सन्मानपूर्वक युती म्हणायची का? रवींद्र धंगेकरांचं तसंच झाले, आबा बागुल यांनाही तिकीट मिळणं मुश्किल झालं युतीमध्ये। म्हणून आता उदय सामंतांच्या उपस्थितीत काय बैठक होते, नीलम गोरे त्या बैठकीला असतील, विजय शिवतारे असतील, उदय सामंत असतील, स्थानिक सगळे नेते असतील, त्या बैठकीत नेमका कुठल्या फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब होतो आणि पुण्यात भाजप शिवसेनेची युती होते का शिवसेना स्वबळाचा नारा देते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। बरं अभिजित, वेळोवेळी अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। तर आपण पाहतोय पुण्यामध्ये अजूनही शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाहीये आणि यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं मंत्री उदय सामंत यांना पुण्याला पाठवलंय। शिवसेनेचे नेते अजित पवार यांना भेटले, त्यानंतर रात्री उशिरा एका हॉटेलमध्ये बैठक घेऊन स्वबळाचा नारा देण्यासाठी विजय शिवतारे 12 वाजता पत्रकार परिषद घेणार होते। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुण्यातील नेत्यांना निरोप आला। उदय सामंतांसोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय होणार आहे। पुण्यातील स्थानिक नेते स्वबळावर लढण्यासाठी आग्रही आहेत। तर पुण्यामध्येच मनसे आणि शिवसेनेचे जागावाटप अजूनही रखडलेलं आहे। सोमवारी रात्री उशिरापर्यंत मनसे आणि ठाकरे नेत्यांची बैठक पार पडली। मनसेकडून 35 जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती ठाकरेंच्या सेनेकडून मनसेला 25 जागांचा प्रस्ताव दिला असल्याचं कळतंय। थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता आहे। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं जागा वाटप ठरलं असं सूत्रांकडून कळतंय। अजित पवार यांना 125 जागा तर शरद पवार गटाला 40 जागा दिल्या गेल्या असल्याचं सूत्रांकडून कळतंय। शरद पवार यांचा पक्ष तुतारी चिन्हावर लढणार आहे आणि दोन्ही पक्षातील नेत्यांची अजित पवारांसोबत बैठक झाली आहे। काही वेळात एबी फॉर्मचं देखील वाटप केलं जाणार असल्याची माहिती मिळते आहे। आणि आता एक मोठी बातमी, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी या तिकीट वाटपावरून नाराज असल्याचं समोर येत आहे। कोर कमिटीच्या बैठकीत त्या अनुपस्थित असल्याची माहिती मिळते। समर्थकांना उमेदवारी न दिल्यानं त्या नाराज आहेत। राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी या तिकीट वाटपावरून नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कोर कमिटीच्या बैठकीत त्या अनुपस्थित आहेत। त्यांच्या समर्थकांना उमेदवारी न दिल्यानं त्या नाराज असल्याचं कळतंय।
तर मेधा कुलकर्णी यांच्या समर्थकांना उमेदवारी न दिल्यानं त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे. खासदार मेधा कुलकर्णी या तिकीट वाटपावरून नाराज असल्याचं सूत्रांकडून कळतंय. कोर कमिटीच्या बैठकीमध्ये त्या अनुपस्थित होते.